नमस्कार. आज आपण इंग्लंड क्रिकेटच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत. क्रिकेटचा जन्म तर इथेच झाला आणि आजही तिथल्या संस्कृतीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे, नाही का? हो, अगदी. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या आधारे इंग्लंड क्रिकेटच्या काही निवडक आणि रंजक गोष्टींवर बोलूया. बरोबर. म्हणजे या संघाचा प्रवास कसा राहिलाय, सध्या काय स्थिती आहे याची एक झलक घेऊया. नक्कीच. इंग्लंड क्रिकेटचा इतिहास जेवढा जुना आहे तेवढाच त्यांचा सध्याचा दृष्टिकोनही म्हणजे चर्चेचा विषय आहे. खूप पैलू आहेत यात. सुरुवात इतिहासानेच करूया. माहितीनुसार क्रिकेटचा उगम इंग्लंडमध्ये झाला साधारण 14व्या शतकात म्हणतात आणि पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना तो 1877 मध्ये खेळला गेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध. लॉर्ड्स मैदानाचं नाव तर नेहमीच येतं. क्रिकेटचं घर म्हणतात त्याला. हो, अगदी. क्रिकेटचं घर. आणि तिथला तो स्लोप म्हणजे मैदानावरचा उतार तो पण खूप खास आहे असं ऐकलंय. काय नक्की परिणाम होतो त्याचा? हो, लॉर्ड्सचा तो उतार आहे ना, तो एका बाजूला जरा जास्त आहे. त्यामुळे गोलंदाजांना विशेषतः फास्ट बॉलर्सना बॉल हवेत वळवायला म्हणजे स्विंग करायला मदत होते किंवा अगदी टप्प्यावर पडल्यावर बॉलला अनपेक्षित उसळी मिळते. फलंदाजांसाठी ते मोठं आव्हान ठरतं. अच्छा. आणि याच मैदानावर आजही कसोटी सामन्यात टी ब्रेकची परंपरा आहे आणि सामना सुरू व्हायच्या आधी खास पाहुण्यांच्या हस्ते बेल वाजवतात. ह्या परंपरा त्यांनी जपल्या आहेत. आणि ॲशेस मालिका त्याचा उल्लेख तर हवाच. अगदी. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली ती ऐतिहासिक लढत खूप जुनी आणि प्रतिष्ठेची. इंग्लंड क्रिकेटची गोष्ट त्याशिवाय अपूर्णच आहे. या परंपरा जपतानाच त्यांनी आधुनिक क्रिकेटमध्येही मोठं यश मिळवलंय. 2019चा वर्ल्ड कप विजय कोण विसरेल तो क्षण. किती थरारक होता तो सुपर ओव्हर मधला विजय. तो त्यांचा पहिला वन डे वर्ल्ड कप होता. हो, अविस्मरणीय होता तो विजय. एका पिढीला प्रेरणा मिळाली त्यातून. आणि इतकंच नाही, 2010 आणि 2022 मध्ये T20 वर्ल्ड कप पण जिंकलेत त्यांनी. बरोबर. खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर जेम्स अँडरसन कसोटी इतिहासातला सगळ्यात यशस्वी फास्ट बॉलर. हो ना. अँडरसन आणि रूट हे दोघेही आधुनिक क्रिकेटमधले दिग्गज आहेत. आणि जो रूटच्या नावावर तर धावांचे डोंगर आहेत. बेन स्टोक्स सारखा ऑलराऊंडर म्हणजे तो तर संघाचा कणाच. अगदी. स्टोक्स सारखे खेळाडू कोणत्याही परिस्थितीत मॅच फिरवू शकतात. पण एक रंजक गोष्ट सांगतो, इंग्लंडच्या महिला संघाने पुरुषांच्या आधीच वर्ल्ड कप जिंकला होता. अरे वा. कधी? 1973 साली पहिला महिला वर्ल्ड कप त्यांनीच जिंकला. अच्छा. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे जोफ्रा आर्चर तो बार्बाडोसमध्ये जन्मलेला किंवा केविन पीटरसन दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला यासारख्या खेळाडूंनी इंग्लंडकडून खेळताना प्रचंड यश मिळवलंय. हो, खरंय. यातून दिसतं की त्यांच्या संघात विविधता आहे आणि ते बाहेरची प्रतिभा पण स्वीकारतात. आणि याच प्रतिभेच्या जोरावर सध्या इंग्लंड एका नव्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातोय, बॅसबॉल. बॅसबॉल. प्रशिक्षक ब्रेंडन मॅकुलमच्या नावावरून हे नाव पडले म्हणे. पण ही फक्त आक्रमकता आहे की अजून काही आहे यात? नाही, म्हणजे फक्त अंधाधुंद फटकेबाजी नाहीये ती. बॅसबॉल म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा सकारात्मक खेळायचं, निकालाच्या दिशेने खेळण्याचा एक निर्भीड दृष्टिकोन येतो. फलंदाजांना त्यांचं नैसर्गिक कौशल्य वापरायला स्वातंत्र्य दिलं जातं. अच्छा. त्यामुळे कसोटी क्रिकेट सुद्धा आता जास्त वेगवान आणि रंजक झालंय असं म्हणायला हरकत नाही. आणि ते 2016 मध्ये तिन्ही फॉर्मॅटसाठी वेगळे कॅप्टन होते त्यांच्याकडे. त्यामागे काय विचार होता? हो, त्याच्या मागे पण विशिष्ट रणनीती असते. प्रत्येक फॉर्मॅटची गरज वेगळी असते, त्यासाठी लागणारी मानसिकता वेगळी लागते. त्यामुळे त्या प्रकारासाठी स्पेशलिस्ट कॅप्टन नेमला जातो. आता जसं जॉस बटलर मर्यादित षटकांच्या संघाचं नेतृत्व करतोय. आणि इंग्लंडमधलं हवामान त्यामुळे बॅड लाईट म्हणजे कमी प्रकाशामुळे खेळ थांबणं हे तर तिथे नेहमीच घडतं. तो खेळाचा एक भागच बनलाय आता. हो, ते ऐकतो आपण नेहमी. काही खेळाडूंच्या खास गोष्टी पण आहेत. म्हणजे जॉनी बेअरस्टो विकेट कीपर असूनही काय उत्कृष्ट फिल्डिंग करतो तो. बरोबर. आणि झॅक लीच चष्मा लावून बॉलिंग करतो आणि यशस्वी पण आहे. हो, बेन डकेट आणि झॅक क्रॉली सारखे तरुण खेळाडू तर ह्याच बॅसबॉल शैलीचे प्रतिनिधी बनले आहेत आता. एकदम आक्रमक. आणि हे सगळे खेळाडू येतात कुठून? तर इंग्लंडमधल्या मजबूत काउंटी क्रिकेटमधून. तिथे 20 पेक्षा जास्त काउंटी संघ आहेत जे राष्ट्रीय संघासाठी सतत चांगली गुणवत्ता पुरवतात. ही त्यांची खरी ताकद आहे. म्हणजे इंग्लंड क्रिकेट म्हणजे खरंच परंपरा आणि आधुनिकता यांचा एक अनोखा संगम आहे. लॉर्ड्सच्या त्या घंटेपासून त्या आत्ताच्या बॅसबॉलच्या फटकेबाजीपर्यंत प्रवास खूप मोठा आहे. नक्कीच.
आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण बघितलं की आर्चर, पीटरसन किंवा आत्ताचेही काही खेळाडू हे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आले आहेत. ही जी वाढती बहुसांस्कृतिकता आहे त्यांच्या संघात, ती इंग्लंडच्या क्रिकेट ओळखीला भविष्यात आणखी कसा आकार देईल आणि त्याचे संघाच्या खेळावर किंवा अगदी राष्ट्रीय अस्मितेवर काय परिणाम होतील, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर.